हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्लॉग व्हिडिओमध्ये. तर आत्तापर्यंत तुम्ही जर डेली माझे व्लॉग बघत असाल तर तुम्हाला असं मॉर्निंगचं माझं रुटीन कधीच बघायला मिळालं नसेल. तर मग आज म्हटलं चला मॉर्निंगचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करावं. आज पिल्लू पण झोपलेलं होतं, मग त्याच्यामुळं म्हटलं रुटीन शूट करून तुमच्यासोबत शेअर करावं आणि थोड्याफार गप्पाही माराव्यात. सगळ्या लेडीजचं जर आपण बघितलं तर भरपूर लेडीज ऑफिसला जातात सकाळी घरातलं सगळं आवरून, किंवा काही लेडीज ज्या असतात त्यांच्या पाठीमागे लहान लहान मुलं असतात की त्यांना स्कूलला सोडवायचं असतं. उठलं आणि किती घाईघाईत आवरलं तरी पण बऱ्याचदा भरपूर उशीर होतो स्वयंपाक करताना. तर मग त्याच्यासाठी मग काय काय टिप्स वापरायच्या, जर आपण व्यवस्थित मॅनेजमेंट आणि प्लॅनिंग करून जर जेवण बनवलं तर अधिक जास्त वेळ न लागता म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये आपण झटपट स्वयंपाक नक्कीच बनवू शकतो. पण त्याच्यासाठी आपल्याला व्यवस्थित मॅनेजमेंट करणं गरजेचं असतं. तुम्ही जर माझ्या आधीपासून ब्लॉग बघत असाल तर तुमच्या लक्षात येईलच की मी सकाळी लवकर उठून मंदिरात वगैरे जायची. याचा अर्थ की आंघोळ वगैरे माझी पहाटेच झालेली असायची आणि त्याच्यानंतरच मग मी स्वयंपाकाला लागायची. पण काही काही जणींना नाही शक्य होत एवढ्या सकाळी आंघोळ करून स्वयंपाक करणं. तर मग अशा वेळेस हात वगैरे जे आहेत स्वच्छ डेटॉलनी वगैरे वॉश करून मगच स्वयंपाक करायला सुरुवात करायची आहे. म्हणजे मी ज्या गोष्टी फॉलो करते त्या मी गोष्टी सगळ्या तुमच्यासोबत शेअर करत असते, म्हणून मी ही गोष्ट पण तुमच्यासोबत शेअर केली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मग नंतर स्वयंपाकाला लागल्यानंतर आपण ज्यावेळेस किचनमध्ये येतो त्यावेळेस किचन पहिल्यांदा पूर्ण क्लीन आणि म्हणजे सुटसुटीत मोकळं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला रात्री 1 तास जास्त गेला तरी चालेल, पण रात्रीचंच आपल्याला किचनवरचा जो पसारा वगैरे आहे तो सगळा आवरायचा आहे. किचन वगैरे व्यवस्थित स्वच्छ पुसून वगैरे घ्यायचं आहे, म्हणजे गॅस वगैरे किचन ओटा वगैरे. आणि त्याच्यानंतर किचनवरची भांडे वगैरे सगळी घासायची आहेत, जेणेकरून आपण ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी किचनमध्ये येतो त्यावेळेस आपल्याला सगळ्या वस्तू जागच्या जागी सापडतात. आता दिवाळीच्या सुट्ट्या संपून परत मुलांच्या शाळा वगैरे पण सुरू झालेल्या आहेत, तसेच ऑफिसचं रुटीनही प्रत्येकाचं चालू झालेलं आहे. तर प्रत्येकाला सकाळी एकच टेन्शन असतं डबा बनवण्याचं. तर सकाळी उठून लवकर डबा तयार व्हावा असं वाटत असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे नियोजन. आणि एकदा की हे आपण नियोजन केलं की आपल्याला त्याची आपोआप सवय होऊन जाते. म्हणजे आता मला अशी म्हणजे कुठल्या नियोजनाची गरज पडत नाही. आता माझं एकदम असं व्यवस्थित रुटीन सेट झालेलं आहे, त्याच्यामुळे त्या गोष्टी माझ्याकडून आपोआप होतात म्हणजे डेलीच्या डेली. पण त्या कुठल्या मी त्या तुमच्यासोबत शेअर करत आहे. त्या जर तुम्ही पण केल्या तर तुम्ही पण सकाळी झटपट असा डबा नक्कीच बनवू शकता. सुरुवातीला काही दिवस मलाही असंच व्हायचं, सकाळी उठल्यानंतर डबा बनवायचा खूप कंटाळा यायचा. आजारी वगैरे असले तर डबा वगैरे बनवायचा कंटाळा आला तर बऱ्याच वेळा स्किप वगैरे पण व्हायचा. पण आता जे माझं रुटीन मी काही वर्षापासून म्हणजे आता पाठीमागच्या 2-3 वर्षापासून जे सेट केलेलं आहे तेव्हापासून मला डबा करायचा अजिबातच कंटाळा येत नाही. चला तर मग त्या कुठल्या गोष्टी आहेत आपण जाणून घेऊयात. तर आधीच प्लॅनिंग करायचं म्हणजे करायचं तरी नक्की काय. तर समजा उद्या आपल्याला भेंडीची भाजी बनवायची आहे, तर आदल्या दिवशीच रात्री भेंडी वगैरे जे आहे ती स्वच्छ धुवून कोरडी करून ठेवायची आहे, जेणेकरून दुसऱ्या दिवशी जर आपल्याला डब्याला भेंडी करायची आहे तर त्यावेळेस जर आपण भेंडी धुतली तर ती सुकेपर्यंत आपले जे 5-10 मिनटं जातात ते जाणार नाहीत. कारण दुसऱ्या दिवशी जर आपण टिफिन बनवतोय तर त्या दिवशी आपल्याला 1-1 मिनिट महत्त्वाचा असतो. आणि तसंच दुसरी गोष्ट म्हणजे मेथीची भाजी जर आपल्याला डब्याला बनवायची असेल तर आदल्या दिवशीच रात्री त्या भाजीसाठी काय काय गोष्टी लागतात त्याचं नियोजन करून ठेवणं. ते म्हणजे काय काय, समजा मेथीची भाजी करायची आहे तर लसूण आदल्या दिवशी सोलून ठेवणं, मेथीची भाजी आदल्या दिवशीच निवडून ठेवणं, किंवा शेंगदाण्याचं कूटही आदल्या दिवशी करून ठेवणं. मिरच्या वगैरे आहेत त्या पण आदल्या दिवशीच रात्री निवडून त्याची देठं वगैरे काढून ठेवणं, की जेणेकरून दुसऱ्या दिवशी ही सगळी जी कामं आहेत छोटी छोटी त्याच्यासाठी पण लागणारा वेळ जाणार नाही. कारण की सकाळी जर आपण बघितलं ज्या ज्या लेडीज सकाळी डबा बनवतात त्यांना तर माहीतच आहे सकाळी आपल्याला 1-1 मिनिट महत्त्वाचा असतो. आणि तेच हे काही मिनटं जर आपण आदल्या दिवशी जर कामं करून ठेवली तर ते आपले दुसऱ्या दिवशीची काही मिनटं वाचू शकतात.
या ठिकाणी मी फक्त भेंडी आणि मेथीच्या भाजीचंच उदाहरण दिलं, पण प्रत्येक लेडीजला माहीतच आहे की आपल्याला उद्या कुठली भाजी करायची आणि त्याच्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टींची आवश्यकता असते आणि ती ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता असते त्याची पूर्वतयारी किंवा नियोजन जर आपण आदल्या दिवशीच केलं तर सकाळी डबा अगदी झटकीपट आपला होऊच शकतो. प्रत्येकीचंच नाही म्हणत, पण भरपूर अशा लेडीज असतात की त्यांचं अजिबात नियोजन नसतं आणि मग त्यांचं असं निवांत शांतपणे स्वयंपाक चाललेला असतो. म्हणजे 15 ते 20 मिनिटामध्ये होणारं जेवण ते जवळजवळ 2-3 तास किचनमध्येच करत असतात. त्याचं कारण हेच फक्त नियोजनाचा अभाव. तर सकाळी सकाळी झटकीपट डब्बा बनवण्यासाठीची दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तवा, कढई किंवा चमचे, उलथणं किंवा अजून पक्कड वगैरे जे असते किंवा लायटर वगैरे की ह्या सगळ्या गोष्टी, सुरी वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या व्यवस्थित किचनवरती काढून ठेवणं आदल्या दिवशी रात्रीच, म्हणजे स्वच्छ घासून वगैरे व्यवस्थित किचनवरती ठेवलं तर दुसऱ्या दिवशी ते शोधाशोध करण्यासाठी जो लागणारा वेळ असतो तो बराचसा वेळ वाचतो. पण हे सगळं करत असताना जर आपल्या घरामध्ये लहान पिल्ली जर असतील, म्हणजे लहान मुलं जर असतील तर ते सगळं व्यवस्थित ठेवायचं आहे, जेणेकरून लहान मुलांना पण कुठल्याही प्रकारची इजा झाली नाही पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी चं पण खूप महत्त्व आहे सकाळी सकाळी डब्बा पटकन होण्यामागं. ते म्हणजे की एक एक मिनिट दुसऱ्या दिवशी खूप महत्त्वाचा असतो. आपण बघतोच की सकाळी उठल्यानंतर घड्याळाचा काटा हा पटपट पुढे सरकत असतो आणि मग त्यावेळेस हे सापडलं नाही, ते सापडलं नाही, मग आपली खूप चिडचिड होते. त्याच्यापेक्षा ह्या सगळ्या गोष्टींची पूर्वतयारी आदल्या दिवशीच केली तर त्याच्यासाठी लागणारा वेळ हा आपला खूप वाचतो. आणि आदल्या दिवशीच हे भांडे वगैरे वरती काढून ठेवण्याचं दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे माझ्या घरात छोटं बाळ आहे, तर मग मी सकाळी जर म्हणजे ट्रॉल्या वगैरे उघडल्या किंवा कपाटाचे दरवाजे वगैरे वाजवले डबे वगैरे घेताना तर त्याच्या आवाजाने ते पण उठतं आणि ते उठल्यानंतर डबा लवकर होणं तर दूरच, अजून त्या गोष्टींना वेळ लागतो. त्याच्यामुळं हा एक महत्त्वाचा मला फायदा होतो. आदल्या दिवशी ह्या सगळ्या गोष्टी किचनवर काढून ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी घरामध्ये जे झोपलेले असतात त्यांना पण शांत झोप मिळते. नाही तर आपल्या आवाजाने ते पण डिस्टर्ब होतात आणि ते उठल्यानंतर मग आपल्यालाही अजून आपल्या गोष्टी म्हणजे आपले टिफिन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बनवायला वेळ लागतो. काही काही घरांमध्ये एक भाजी केली तरी प्रत्येकाच्या टिफिनला चालते. पण आता तुम्ही जर बघितलं तर मी स्टार्टिंगला जी भाजी केली ती बाळासाठी बनवलेली आणि त्याच्यानंतर जी दुसरी भाजी बनवलेली सोयाबीनची ती त्याच्या बाबांसाठी बनवलेली. मग त्याच्यासाठी टायमिंगचं मॅनेजमेंट हे आपल्याला व्यवस्थित करायला लागतं, जेणेकरून वेळेत टिफिन बनवून ज्याचा त्याला देता आला पाहिजे सकाळी सकाळी. तर मी आता बाळाला सोडून आले स्कूलमध्ये आणि त्याच्यानंतर पहिला हॉल क्लीन करून घेतला, जेणेकरून घरात कुणी आलं तर हॉल एकदम व्यवस्थित दिसेल, पसारा वाटणार नाही. त्याच्यानंतर किचन वगैरे जे आहे त्या किचनमधले भांडे वगैरे सगळे घासून घेतले आणि किचन ओटा वगैरे सगळा पुसून वगैरे व्यवस्थित घेतला आणि आता मी लगेच फरशी वगैरे पुसून घेणार आहे. आणि ही सगळी कामं मी सकाळी नॉनस्टॉप करते, जेणेकरून एकदा घरातली कामं झाली की बाकीचं मग आपल्याला स्वतःच्या बाकीच्या डेव्हलपमेंटसाठी किंवा इतर जी काही कामं आपण घरातून करतो त्याच्यासाठी वेळ देता येतो. आणि फरशी जरी मॉबनी पटकन पुसून होत असली तरी म्हणजे ज्यावेळेस असं आपण बकेटमध्ये फडकं वगैरे घेऊन फरशी पुसतो त्यावेळेस फरशी खरंच खूप छान पुसली जाते. आणि ज्यावेळेस घाई असते त्यावेळेस मॉबनी फरशी पुसली तर ठीक आहे, पण ज्यावेळेस आपल्याकडे वेळ असतो त्यावेळेस अशाच पद्धतीने मी फरशी पुसते. तर बघू शकता हाताने फरशी पुसल्यानंतर फरशी किती व्यवस्थित आणि स्वच्छ दिसते. तर सकाळी सकाळी भरपूर पसारा असतो, पण नंतर त्याला सोडून आल्यानंतर 1-1.5 तासामध्ये मी तो म्हणजे पसारा सगळा आवरण्याचा प्रयत्न करते. आणि मग नंतर हे सगळं आवरून होईपर्यंत परत त्याला घेऊन येण्याची वेळ होते. मग त्याला घेऊन आल्यानंतर परत मग त्याचं खाणं पिणं ह्या सगळ्या गोष्टी सुरू असतात. मग परत पसारा, मग परत ते आवरणं, त्यातून स्वतःला वेळ देणं. तर आता कपडे वगैरे पण वॉश करून घेतली होती. आता हे सगळं शूट मी करत बसले नाही, कारण की व्हिडिओ खूप मोठा झाला असता. आणि आता झालेला आहे बाळाला घेऊन यायचा टायमिंग. चला तर मी त्याला घेऊन येते आणि आणखी गोष्टी पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच बघू.